गाईस संध्याकाळचे 4:45 होत आहे आणि आता आम्ही फायनली मरीन्सवर आलेले जी की सर्वात बेस्ट जागा आहे मुंबईमध्ये म्हणजे साऊथ बॉम्बे साईडला. बस आता आम्ही इथे आलेले आहे. आता एवढी मस्त व्हाईब आहे ना इथे बघा, एकदम म्हणजे की लोक गर्दी तर मरीन्सला आलेले. पण आता आम्हाला एवढ्या उन्हात काही बसायची इच्छा नाही म्हणून आम्ही थोड्या वेळ फिरू आणि जेव्हा ऊन कमी होईल परत आम्ही मरीन्सला येऊन बसू. रोड आहे ना बघायलाच एवढा भारी वाटतो ना की म्हणजे असं इथे उभं राहून फक्त इथे जरी उभं राहिले ना तरी असं वाटतं फक्त बघतच राहू यार. म्हणजे एवढा भारी रोड वाटतो हा, काय माहिती त्याच्यासाठी. बट खूप जणांना इथे रिलेट करू शकता जर इथे आले असतील तर. हा रोड पण एवढा मोठा आहे ना, माझ्या मागे बघूच शकता तुम्ही. एवढा भारी वाटतो हा रोड बघायला पण खरंच. तो गाडीवरला माणूस मला बघत होता, ब्लॉग बनवत होता. एनिवेज गाईस आता आम्ही हे स्टेडियम साईडला चाललेले गाईस. तर फायनली आता आम्ही बसलेले मरीन ड्रायव्हर. काही वेळातच आम्हाला ना इथे एक मस्त सुंदर सनसेट बघायला भेटेल आणि म्हणूनच आम्ही आता इथे बसलेले. बट बघा ना पाणी किती कमी झालेलं आहे इथे. जसं जसं सूर्य खाली जातो ना तसं पाणी वाढत जातं. टायटल बघून तुम्ही ब्लॉगला जॉईन केलेलं आहे ना, तर आता मी सांगतो ती स्टोरी. ॲक्च्युली आहे ना मी ज्या PGमध्ये शिफ्ट झालेलं आहे ना ते PG असं समजा माझ्यासाठी खूपच लक्की आहे. बिकॉज तिथे गेल्यापासून काही ना काही चांगलं होतंच आहे. सो ज्या दिवशी ओम आणि ते गेले होते ना त्याच दिवसाची गोष्ट आहे. त्याच दिवशी मी हर्ष लिंबाचीवाला भेटला. त्या दिवशी काय झालं होतं की मी येत होता माझ्या क्लासवरून. म्हणजे मी थोडा टाईमपास करून येत होता, थोडं फिरून येत होता आणि मला आहे ना एक कार दिसली मिनी कूपर. एवढी मस्त होती ग्रीन कलरची, म्हणजे मोरपंख कलर होता ना तो. मोरपंख जो कलर आहे ना तर तो होता त्या कारचा. मतलब बघत होता आणि तेवढ्यातच माझी नजर गेली मध्ये की हर्ष लिंबाची आणि अजून एक अँकर जे की TV शोमध्येच वर्क करता ते उभे. तर मी ना म्हणजे मनात एवढा भारी एक्साइटमेंट झाली. बिकॉज एक जळगाव म्हणजे मी जळगावला राहणारा आणि एकदम मोठ्या सेलिब्रिटीला बघतो तर मला एक वेगळाच आनंद झाला होता त्यांना बघून. मी डायरेक्ट व्हिडिओ काढायला लागलो. तेवढ्यात त्यांचे जे हे होते ना आपलं काय म्हणता बॉडीगार्ड पांडेची, हां, तर त्यांनी म्हटलं की व्हिडिओ नाही काढायचा असं ते बोलत होते. म्हणून मी काय एक्साइटमेंटमध्ये मी ते डायरेक्ट व्हिडिओ काढायला लागला. गाईस मी ते महाडा कॉलनीमध्ये फिरत होता आणि मला हर्ष आणि मग त्यानंतर मग ते येणारच होते बाहेर. मग मी त्यांना सांगितलं एक फोटो. हां बोले थोडी देर रुक जाओ. ते बोलत होते. मग मी थांबला आणि मग पुढचा जो व्हिडिओ मग तुम्ही आता बघाच. सो हे गाईस आता आहे ना बघा माझ्यासोबत कोण आहे इथे, हर्ष सर. आणि लाईक मी ज्यांचे ब्लॉग्स बघतो आणि म्हणजे ना खरंच ज्यांचे पॉडकास्ट मी बघतो यूट्यूबवर. सर ॲक्च्युली मी मराठी में बनाता हूँ. आपको आती है? मला मराठी येते. अरे वा मस्त. राधे राधे. अरे आपले कोण मराठी माणूस आले. राधे राधे. राधे राधे. खूप छान वाटतंय तुम्हाला भेटून, कारण की बिलीव्ह नाही केलं होतं अचानक तुम्ही असे भेटतील मला. मी ॲक्च्युली माझ्या PGला चाललो होतो आणि तुम्ही दिसलेले. थँक्यू सर. हां, तर आता हा होता हर्ष लिंबाचीवाला भेटायचा व्हिडिओ. त्यानंतर ॲक्च्युली भारती जी होत्या ना त्या पण मध्येच होत्या, त्या पण बाहेर आल्या. एका माणसाने हिंदीमध्ये विचारलं भारतीजी आज खूपच घाईमध्ये तुम्ही, आणि मग त्या बोले आज घर पे ना बच्चा रो रहा है बोले इसलिए जल्दी जा रहे. मग त्या दिवशी निघून गेले. त्या दिवशी मला व्हिडिओज काढायला जमला नाही. राधे राधे भारतीजी. राधे राधे. गए. मग त्याच्या दुसऱ्या वीकमध्ये म्हणजेच की आजच्या 7 दिवस आधी म्हणजे मागच्या संडेला ॲक्च्युली मी काय क्लास होती माझी पण मी क्लासला गेला आणि मला संडेला खूप कंटाळा येत होता क्लासला जायला. तर मी जेवायला जात होता त्या टायमामध्ये ना मला त्यांची मर्सिडीज दिसली बाहेर, त्यांच्या ऑफिसच्याच बाहेर. आणि पांडेजी पण होते. म्हणजे ना मला एक एक्साइटमेंट झाली. मी विचारलं त्यांना. मी ना ॲक्च्युली त्यांच्याशी फ्रेंडशिप करून घेतलेली. पांडेजी ना त्यांची बॉडीगार्ड त्यांच्याशी मी फ्रेंडशिप करून घेतलेली. बोलतो वगैरे त्यांच्याशी चांगला. जेव्हा इथे दिसले ते पण मला ओळखायला लागलेले. आणि मग मी त्यांना विचारलं अरे के बोले हां अरे बोले. मग मी एका साईडला थांबला. तेवढ्यात ते हर्ष लिंबाची आणि तो बोला त्यांचा मुलगा. आणि मग मी पुन्हा आहे ना थांबून गेलो. तेवढ्यात भारतीजी आल्या आणि त्या कमीत कमी 5 ते 7 मिनटं तिथे थांबलेल्या होत्या आणि ब्लॉग शूट करत होते ते त्यांचा. मी बोलला भारतीजी मुझे भी आपके ब्लॉग में आना है. तर ते आधी बोल क्यों भाई क्या हुआ क्यों आना है ब्लॉग में. मी त्यांना रिझन सांगितलं. म्हटलं मी असं सबस्क्रायबर म्हणून. बोले मैं डर के बोले क्यों ऐसा क्या बोल दिया की मुझे आपके ब्लॉग में नाही. असं त्यांनी आधी बोलला.
त्यानंतर मग त्यांनी मला त्यांच्या ब्लॉगमध्ये घेतलं आणि मग मी पण त्यांच्यासोबत ब्लॉग शूट केला, जो की आता मी ॲड करून देईल. और आप कैसे हो? बढ़िया. चलिए आप अपने ब्लॉग में आगे. क्या नाम है? मेरा नाम आर्यन भावसा है. क्या करते हो आर्यन? मैं यहाँ फिल्म मेकिंग और डायरेक्शन करता हूँ, साथ में थिएटर भी करता हूँ. बाप रे, कभी ऐसा होता कि इतना काम कर रहा हूँ यार, कुछ बन क्यों नहीं रहा? मैं ब्लॉगर भी और रील्स भी डालता हूँ. वाह, बहुत बढ़िया. लगे रहो भाई, लगे रहो. कहते मेहनत करते रहो, फल मिलता ही मिलता है. हाँ, थैंक यू जी. और इनसे रिक्वेस्ट है कि आप पिंक शर्ट बड़ी पहनते हैं दादा, क्यों? पिंक कलर बहुत अच्छा लगता है. जो मिल जाता है पहन लेता हूँ. मिल जाता मतलब घर में जो प्रेस करके मिल जाता है वो पहन लेता हूँ. भाई ये भी जोरू का गुलाम है. बीवी ने जो प्रेस कर दिया वही पहनोगे? जो मौके मतलब ड्यूटी आने से पहले जो मिल गया. कितने साल हो गए शादी को? शादी तो हो गई मेरा 2007 का शादी है. नहीं, कितना शादी हुई? 2017. हाँ, एक ही शादी है. 7 डिसेंबरला मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी होती, बट त्या दिवशी ते भेटलेच नाही. माझा असा विचार होता मम्मी पप्पांना सरप्राईज देऊ मी, की ते भारतीजी त्यांना विश करतील, बट ते मला भेटले 8 डिसेंबरला. आणि फायनली मी त्यांना सांगितलं की असं असं आहे, मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी होती, प्लीज तुम्ही त्यांना माझ्याकडनं एकदा विश करून द्या, मला हे सरप्राईज द्यायचं त्यांना. कल मेरे मम्मी पापा की एनिवर्सरी थी, कल आप मिले नहीं मुझे, तो मैं ये सोच रहा था कि मैं मेरी तरफ से उनको ये सरप्राइज दूँ कि आप उनको विश करो. हेलो आंटी, हेलो अंकल, नमस्कार. आपको मैरिज एनिवर्सरी की ढेर सारी शुभकामनाएं. बहुत अच्छा लड़का आपने पैदा किया है, इसने बोल के कहा है ब्लॉग में आना है. इसे कहते हैं हैप्पी एनिवर्सरी. लाइक सौरभ जोशी सारे ब्लॉग्स देखता हूँ, फिर आपने भी ब्लॉग्स किए, मैंने आपके सारे ब्लॉग्स देखना शुरू किए थे. थैंक यू, हैप्पी एनिवर्सरी मॅम. फायनली गाईस थोडं छान वाटतंय ना. तर ही स्टोरी होती. स्क्रिप्टेड रील बघायची का गाईस शूट होताना, म्हणजे जे तुम्ही इंस्टाग्रामवर क्रिंज रील बघता. अरे अटकून गेले परत. भाई तो मुलगा एवढा लहान, ती बाईक एवढी मोठी. लोकेशन भेजा भाई, ट्रैक करके सनसेट एवढा भारी दिसतोय गाईस, काय सांगू. एवढा मस्त वाटतंय ना सनसेट बघून, पण आता ते रील बघून जास्त भारी वाटतंय. तसं आम्ही 2 जणांना बघितलं तशा रील बनवताना. एनिवेज एवढ्या पब्लिक समोर एवढे हिंमत दाखवून ते रील बनवताय यार. लोक काय फक्त हसून जाता, हसणारे हेच आहे ते. किती छान वाटतंय ना गाईस ते सनसेट बसून मस्त बघायला. आपण पार्क म्हणे की आपण थोडं पुढे जाऊ मग बघू, कारण की पुढे गेला ना खूप गर्दी भेटेल. बघ आताच गर्दी दिसते गाईस. आज वीकेंड आहे ना, म्हणजे आज सॅटरडे आहे, तर एवढी गर्दी आहे ना, पब्लिक एवढी जास्त आहे की बसायला पण जागा नाही जास्त लोकांना. असं एकदम चिपकून बसावं लागतंय एकदम. टोटली पूर्ण मरीन्स लाईन्सवर खूप गर्दी आहे आज. मी वीकेंड म्हणजे पहिल्यांदा आलेलो आहे वीकेंडला, तर मग बघितलं. आता चर्चगेटला आलो होतो आणि बघा किती सुंदर आहे ते यार. रेल्वेचं हेडक्वार्टर किती भारी दिसतंय. ऑरेंज कलर आहे टोटल, म्हणजे कलर चेंज होत राहतो, बट एवढं सुंदर वाटतंय ना. हे चर्चगेट रेल्वे स्टेशन आहे इथे. गाईस आता रात्रीचे 9 वाजलेले आणि आम्ही मरीन ड्राईव्हवरून विले पार्लेला आलेले. ॲक्च्युली माझा मोबाईल आहे ना डेट झाला होता ॲक्च्युली, म्हणजे चार्जिंग संपली होती. मग मी काही ब्लॉग बनवला नाही. इथे येऊन चार्जर लावलेलं इथे, मग चार्जिंगला लावलेलं आहे. आणि इथे मी आणि पार्थ आहे. पार्थला जे खायचं होतं ना, हे फूड आहे, ते जापानीज फूड खायला इथे आम्ही आलेले. आणि इटालियन आहे. नाव वाचून दाखव ना, त्याचं काय होतं नाव ते बघ, ते समोर लिहिलेलं आहे. सगळे नाव लिहिलेले समोर, वाचून दाखव. ब्ला 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 नूडल्स. आपलं कुठेतरी होतं बघ ते, साऊथ ईस्ट एशियन. हां ते बघते साऊथ ईस्ट एशियनमध्ये होतं मे बी. याचा हिंदीमध्ये उपचार कर, मराठीमध्ये ते नाही माहिती, पण आम्हाला असं वेगळं सूप दिलेलं आहे. आणि त्या सूपच्या साईडला ब्रोकली आहे, नूडल्स आहे, मशरूम आहे, गाजर आहे. बाई हे घरी पण बनवू शकता आपण. फार इथे 400 रुपये द्यायची गरज नाही होती याच्यासाठी. गाईस आमचं खाऊन झालेलं आहे, पण खरं सांगू ना मला तर काहीच वर्थ इट नाही वाटलं यार. जे टेस्ट मी एक्सपेक्ट केली होती ना ती बिलकुल पण नाही होती जशी मला पाहिजे होती. तुला काय वाटतं बरं? बाकी सगळं ठीक आहे. नूडल्स एकदम मस्त. नूडल्स एकदम वेगळ्या टाईपचे होते. आणि असं आपले गोल्ड नूडल्स असतात ना, त्यांची अशी चपटे नूडल्स
त्यांचे ना असे फ्लॅट नूडल्स होते डायरेक्ट. बट हा काही विले पार्ले एरिया आहे ना एवढा छान आहे ना की काय सांगू तुम्हाला. एवढे मस्त मस्त खायचे शॉप आहे. म्हणजे ना मराठी लोक भेटताय मला इथे. आमच्या अंधेरी वेस्टला मराठी बोलणारं कोणी सापडणारच नाही. म्हणजे मला लिटरली एवढं भारी फील होतं आहे ना या एरियामध्ये येऊन. विले पार्ले हा एरिया आहे आणि आम्ही स्टेशनपासून कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर दूर आहे. बट खूप मस्त एरिया आहे यार हा. आता तुम्हाला दाखवतो मी हळूहळू जाताना. आणि गाईस आता आहे ना तुम्हाला माहिती आहे इथे मला फूड बरोबर भेटत नाही खायला ज्या एरियामध्ये मी. तर मला तोंडात टोटली छाले झालेले. आता मी बोलतोय ना तर बोलताना म्हणजे जीभ सटकून जाते. छाले झालेले जीभवर. तर त्यामुळे ना ते शब्द डायरेक्ट असे वेगळे निघून जात आहे. वेगळं प्रोनाऊन्स होऊन जात आहे. त्यामुळे म्हणजे आता तोतला बोललं जातं असं समजून घ्या. जर मी आता काही बोलायला गेलं तर असं जीभ सटकून जाईल. ते दुखत आहे त्यामुळे. आणि काही वेगळंच बोललं जातं मग वेगळं प्रोनाऊन्स होऊन जातं. त्यामुळे असा माहोल पाहिजे गाईस. मग मजा येते मुंबईमध्ये. गाईस रात्रीचे वाजलेले आता 11 आणि आता आम्ही आलेले वर्सोवा बीचवर जिथे मी डेली येतो. आता आहे ना पार्थ म्हणे म्हटलं आहे का तुझ्या रूमच्या आसपास काही असं नाईट आऊट करण्यासारखं. म्हणजे थोड्या वेळच 12-1 वाजेपर्यंत. नंतर आम्ही परत आमच्या रूमवर जाणार आहे. उद्या सकाळी पण बाहेर जायचं आहे आम्हाला. सो मी आता ह्या ब्लॉगला एंड करतो. 1% चार्जिंगवर मी ब्लॉग बनवतोय. आय होप गाईस मला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल